ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू सांगत आहे, करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. आणि याच बाबीवरती आपला न्याय निवाडा म्हणजे आपण स्वर्गात जाणार की नरकात जाणार हे ह्या गोष्टीवर अवलंबून राहणार आहे. आणि ज्या गोष्टी आपल्याला करावयाच्या आहेत त्या साध्या आहेत, सोप्या आहेत. म्हणजे भुकेल्याला अन्न देणे, जो तहानलेला आहे त्याला पाणी देणे, आजाराची भेट घेणे किंवा कैद्याचं सांत्वन करणे, या साध्या सोप्या गोष्टीवरती सर्व काही अवलंबून आहे. परंतु आपला प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला माहित नसते की मी प्रभू परमेश्वराची सेवा करत आहे जेव्हा मी या रंजलेल्या गांजलेल्या जे गरीब लोकांची सेवा करीत आहे. आणि त्यामुळे आपण म्हणतो की जर मला माहित असलं असतं की परमेश्वरा प्रभू येशू तू आहेस तर मी मोठ्या अंतःकरणाने मोठ्या आनंदाने तुझी सेवा केली असती. आपण जो दान धर्म या प्रायश्चित काळात करत आहोत तो आपण इतरांसाठी नव्हे, त्यांची गरज आहे म्हणून नव्हे, तर मला आनंद मिळावा, मला प्रभूचा सहवास मिळावा आणि माझं तारण व्हावं म्हणून आपण स्वतःसाठी, स्वतःच्या आत्म्यासाठी हा दान धर्म करावयाचा आहे. दोन उदाहरणं देता येतील. पहिलं म्हणजे असिसीकर संत फ्रान्सिस. जेव्हा त्याने कुष्ठरोगी पाहिला तेव्हा त्याला त्याचा किळस आला, तिरस्कार वाटला, पण तसे असून सुद्धा तो घोड्यावरून खाली उतरला आणि त्या कुष्ठरोग्याची त्याने गळाभेट घेतली, त्याला स्पर्श केला आणि तिथं त्याला प्रभू येशूची उपस्थिती जाणवली. दुसरं उदाहरण म्हणजे संत मार्टिन, टूरचे संत मार्टिन. जेव्हा ते आपल्या घोड्यावर जात होते त्यांनी एका गरीब माणसाला थंडीत कुडकुडताना पाहिलं तेव्हा त्याला त्याची दया आली. त्याने आपला जगा कापून त्या गरीब माणसाला दिला. आणि त्या रात्री संत मार्टिनला स्वप्न पडलं की प्रभू येशू स्वर्गामध्ये होता आणि सर्व देवदूत प्रभू येशूला विचारत होते की हा जगा कोणाचा आहे. आणि प्रभू येशूने आपल्या सर्व देवदूतांना सांगितलं की हा जगा माझा सेवक मार्टिन ह्याने मला दिलेला आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, पवित्र ख्रिस्त सभा आपल्याला दान धर्म चांगलं ते करण्यासाठी या प्रायश्चित काळात बोलवित आहे. आणि जे चांगलं आपण करू इतरांसाठी नव्हे तर खरं म्हणजे ते आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या तारणासाठी, आत्म्यासाठी आपण करू.